Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर आठवड्याला चर्चा तर होणारच हा कार्यक्रम करत असतो आणि त्यामध्ये विविध राजकीय विषय यांची चर्चा होत असते. पण आता BMC निवडणूक जसशी जवळ येते तसतसे विरोधक आक्रमक होऊ लागले. दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधू यांनी निवडणूक आयोगाला घेरायला सुरुवात केली आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्या महापालिकेच्या, झेडपीच्या, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत त्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा होणार आहेत. पण वाटू असं लागलेलं आहे की महाविकास आघाडीची निवडणूक जी आहे किंवा जी काही विरोधी पक्ष जो आहे त्यांचा तो इलेक्शन कमिशन आहे. कारण जितकं त्यांचं टार्गेटवरती किंवा जितकं त्यांच्या अजेंड्यावरती महायुती नाही आहे त्यापेक्षा अधिक इलेक्शन कमिशन आहे. आणि म्हणून हा प्रश्न निर्माण होतोय की ते अनेक मुद्दे उपस्थित करतायत वगैरे, बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण प्रश्न असा आहे की ते इलेक्शन कमिशनला का टार्गेट करतायत. ते ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत त्यांना एका बाजूला ठेवतात आणि इलेक्शन कमिशनला त्यांनी अजेंड्यावर का घेतलं आहे. आणि हाच आपल्या चर्चेचा विषय आहे. माझे सगळे सहकारी आज आपल्या इकडे चर्चेमध्ये आहेत. काय वाटतं, का म्हणजे कोण सुरुवात करणार आहे? परत नेहमीचा प्रश्न आहे की कोणीतरी सुरुवात करा. मला असं वाटतं की काय गरज आहे की इलेक्शन कमिशनला टार्गेट का करायला पाहिजे? महायुती आहे समोर, निवडणूक दोन पक्षांमध्ये, दोन आघाड्यांमध्ये होऊ शकते, दोन युती महाआघाडीमध्ये होऊ शकते. इलेक्शन कमिशन कुठून आले? नाही, इलेक्शन कमिशन ह्याच्यासाठी आहे कारण आपण जसं तुम्ही आता प्रश्नात बोलले की इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारण्यापेक्षा यांना विचारायला पाहिजे. पण इलेक्शन कमिशनला ज्यावेळेस विरोधक प्रश्न विचारतात त्यावेळेस इलेक्शन कमिशनच्या आधी उत्तर द्यायला भाजपवाले समोर येतात. प्रश्न तो नाही, प्रश्न समजला नाही की इलेक्शन कमिशनला का टार्गेट करताय. तुम्हाला जर इलेक्शन लढायची तर ती महायुती विरोधात लढायची आहे ना, तर तुम्ही थेट महायुतीच्या विरोधामध्ये रणशिंग फुंका प्रचाराचं तुम्ही तुमचे मुद्दे घ्या. तुम्ही इलेक्शन कमिशनमध्ये आणून काय साध्य करायचं? कारण म्हणजे त्यांचे दावे जे समोर येत आहेत की त्यांचे दावे असे आहेत की आकड्यांचे जे घोळ होत आहेत ते तिथून होत आहेत आणि ते तिथं केलं जात आहे असा त्यांचा दावा आहे. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन कसल्या आकड्यांचे आपण रोज बघतोय की इकडे पत्त्यांचे घोळ आहेत, वोटर लिस्टमध्ये घोळ आहेत, हे सगळे घोळ आहेत ना. तर हे घोळ जिथून येतात त्या सोर्सचं नाव इलेक्शन कमिशन आहे. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन टार्गेटवर आहे. आणि इलेक्शन कमिशन म्हणजेच सरकार आहे असा सुद्धा विरोधकांचा दावा आहेच ना की इलेक्शन कमिशन इज परस्पर पूरक टू सरकार. त्यामुळे इलेक्शन कमिशन टार्गेटवरती आहे. आणि जे घोळ करतायत ते खरं तर थेट म्हणजे बरेच नेते थेट आरोप करतात की हे घोळ कोण करतंय वगैरे. त्यांच्या निशाण्यावरती खरं सरकार सत्ताधारी नेते. इलेक्शन कमिशन काही निवडणूक लढत नाही ना. इलेक्शन कमिशन कंडक्ट करतं इलेक्शन. त्यांचा एक लिमिटेड रोल आहे आणि त्या लिमिटेड रोलमध्ये काय पार्टी म्हणून जे आहेत ते सगळे पॉलिटिकल पार्टी पण पक्ष आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे काय BLO जसे असतात तसे BLA पण असतात. त्यांच्याकडे पण काय नावं जशी रजिस्टर करण्याची मुभा CECला आहे तशा पद्धतीने ती चेक करण्याची मुभा BLAनं पण आहे. तुम्ही म्हणजे अख्खा सगळा दोष इलेक्शन कमिशनचा, सगळं पाप इलेक्शन कमिशनचं असं म्हणून कसं चालेल? पाप म्हणण्यापेक्षा पण जो पहिला मुद्दा होता की कुठेतरी एक म्हणजे उत्तरदायित्व कोणाचं तरी त्याच्यामध्ये असायला हवं ना. आता मला असं वाटतं की हा प्रश्नच इटसेल्फ असा आहे की जर अंपायर व्यवस्थित वागत नसेल तर तरीसुद्धा आपण खेळत राहायचं. अरे पण त्याने आऊट देणं गरजेचं आहे किंवा 6 मारली तर 6 म्हणणं गरजेचं आहे किंवा नॉट आऊट आहे तर नॉट आऊट म्हणून तरी डिसिजन देणं गरजेचं आहे. तर जो तो अंपायर डिसिजनच देत नसेल, तो जर बायस्ड असेल तर त्याच्यामुळे त्यांचा तो आक्षेप आहे. आणि याच्यामध्ये दुसरं असं आहे की मला जे निलेश म्हणाला त्याच्यावर आक्षेप असा आहे की का भाजपने उत्तर देऊ नये. ही लोक ज्यावेळेला पत्रकार परिषदा घेतात त्यावेळेला ते भाजपवर सुद्धा आरोप करत असतात. कालच्या राज ठाकरेंच्या मुद्द्यामध्ये सुद्धा त्यांनी हे म्हटलंच ना की देवेंद्र फडणवीस जिंकले पण तिकडे ती विक्ट्री रॅली जी निघाली ते पाहणारे फक्त 303 लोक होते. मग आता तुम्ही जर देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत असाल किंवा महायुतीबद्दल बोलत असाल तर स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये भाजप येणार. जे गेल्या वेळेला सुद्धा मी म्हटलं की राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली, मागे त्यांनी फोटो अमित शहा आणि मोदींचे लावले, मग त्याच्यामध्ये भाजप इन होणार. जर तुम्ही प्युअरली फक्त आणि फक्त इलेक्शन कमिशनवर बोलत असाल तर त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारलेत मग भाजप समोर काय येते. आणि त्यातलं दुसरं हे पण आहे की भाजप समोर येते तर इलेक्शन कमिशनने सुद्धा समोर यायला हवं. जर ज्याला आपण काहीतरी म्हणतो ना की
जर तुम्ही चूक केलंच नसेल तर तुम्हाला समोर यायला भीती काय आहे, तर ते कुठेतरी इलेक्शन कमिशनने सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. आणि फक्त पत्रकार परिषदांपुरता मर्यादित न ठेवता जे यांचे आक्षेप आहेत ते तुम्ही समोरून क्लिअर करा, सगळाच कारभार पारदर्शी होऊन जाऊ दे. पण असं काय समोर आलंय की ज्याच्यामुळे वाटावं की काहीतरी प्रॉब्लेम आहे? असं काय कुठल्या गोष्टी? पेक्षा आतापर्यंत ज्या मतदारसंघांमध्ये म्हणजे राजूरा विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा मग कर्नाटकामध्ये झालेल्या गोष्टी राहुल गांधींनी मांडल्या आणि मोठ्या प्रमाणावर मतदानामध्ये म्हणजे अचानक वाढलेली मतदारांची संख्या, अचानक वाढलेलं मतदान, एका विशिष्ट वेळात होणारं मतदान, या सगळ्यावरनं आक्षेप घेतलाय. मला असं वाटतंय की ह्यावेळेस महाराष्ट्रातले विरोधक जे आहेत ते योग्य पद्धतीनं खेळतायत. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतले होते आणि तेव्हा पण त्यांनी भाजपच्यावर म्हणजे केंद्रातल्या सत्तेच्या अनुसार बाहुलं झालेलं आहे निवडणूक आयोग असे आरोप केले. आणि त्यावेळेस त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही आरोप करताय पण तुम्ही त्या दृष्टीनं करता काय आहे? ना लोकसभेनंतर त्यांनी काही केलं, ना विधानसभेनंतर त्यांनी केलं. म्हणजे जे केलं ते इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही केलं. वंचित बहुजन आघाडी कोर्टात गेली, इथं तक्रारी करण्यात आल्या. ठाकरेंच्या जे काही उमेदवार ज्यांना आक्षेप होता त्यांना किंवा इतरही जे काही उमेदवार होते त्यांनी तक्रारी केल्या, पण त्याच्या पुढे काही झालं नाही. आणि म्हणून कुठेतरी आता मनसे आणि महाविकास आघाडीनं एकत्र येऊन हाच आवाज निवडणुकीच्या आधी उचलण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत की आम्ही जे बोलतो आहे तर त्याची उत्तरं निवडणूक आयोगानं द्यायला हवी. म्हणजे शरद पवारांची इंडिया आघाडीची पहिली बैठक जी झाली होती ती त्यांच्या बंगल्यावर झाली होती लोकसभा निवडणुकीच्या आधी, आणि तेव्हा सुद्धा निवडणूक आयोगाविरोधातच त्यांची तक्रार होती. निवडणूक आयोगाने त्यांना भेटायला बोलावलं, चर्चेला बोलावलं, पण त्याच्यानंतर काही निष्पन्न झालं नाही. तीच गोष्ट कंटिन्यू होत होत आता देशभर आणि महाराष्ट्रात होते. आणि मला असं वाटतं की विरोधक हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवायला तयार आहोत, आम्ही जागे आहोत. आणि मला वाटतं की ही चांगली म्हणजे हा चांगली खेळी आहे विरोधकांची की आधीपासूनच सांगायचं की हे सगळं कसं सपोर्टिव्ह गेम आहे आणि तो सत्ताधाऱ्यांच्यासाठी आहे. म्हणजे आज स्वतः राऊतांनी सुद्धा सांगितलं की ही एक्सटेंडेड शाखा आहे निवडणूक आयोग ही भाजपची. पण मला असं वाटतं की यात नवीन काय सांगतात भाजप असेल किंवा बाकीचे काय नवीन सांगितले? मतदार वाढवणं म्हणजे बाहेरून आणून मतदार रजिस्टर करणं हे वर्षानुवर्ष घडतंय, आपण बघितलेलं आहे. किंवा काय मतं कमी करणं आपल्याला ज्यांची नाही ते हे घडतच आलेलं आहे. ह्यातली एक गोष्ट अशी आहे का की जी नवीन आहे आणि ज्याच्यामुळं लोकांना वाटावं अरे हे जरा संशय निर्माण व्हावा? बोगस वोटिंग होत आलंय का? बोगस वोटिंग होत आलंय. इथं दमदाटी करून बीडमध्ये वोटिंग होताना लोकसभेला आत्ता ताजं पाहिलेलं आहे. काय नवीन काय आहे? म्हणजे असं कुठलं विरोधकांनी काय जादूचा चिराग दाखवला की हे नवीन आहे ना आता काय जगच बदललं आणि ह्याच्यामुळे सगळी इलेक्शन म्हणजे एकदम धुळधाण झाली त्याची? नाही, असं की महापालिका निवडणुकी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आता जे मुद्दे घेऊन जायला पाहिजे ते मुद्दे तशा अर्थाने विरोधी पक्ष घेऊन जात नाहीत. तर त्यांना एक प्रमुख असा मुद्दा हवा की लोकांमध्ये एक प्रकारचं वातावरण निर्मिती झाली पाहिजे. ती वातावरण निर्मिती जेव्हा त्याने काय होणार? वातावरण निर्मिती झाल्यानंतर एक प्रकारचं मत तयार होतं सत्तेत असणाऱ्या लोकांबद्दल. कारण की नेहमीच म्हटलं जातं नवीन काय मला हेच नाही कळतंय की ॲज अ पत्रकार म्हणून तुम्ही एवढ्या पत्रकार परिषदा सगळेजण बघतात, नवीन काय सांगितलं त्याने? असं आहे ना की निवडणूक आयोगाच्या वरती जेव्हा तुम्ही एक प्रकारे आरोप करता तर तो निवडणूक आयोगावरती थेट आरोप करत जरी असला तरी तो सत्ताधाऱ्यांवरती एक प्रकारचा आरोप की सत्ताधाऱ्यांची एक प्रकारे काय म्हणतात की त्यांचा ऐकणारा आयोग आहे. हा आयोग काही स्वायत्त आयोग राहिलेला नाही आहे. त्या पद्धतीनं ती रणनीती ही तयार केलेली जाते. ती रणनीती तयार करून जे विरोधी पक्षांना हवं होतं ॲक्च्युली की भाजपने आपल्यावरती टीका करावी ते त्या पद्धतीने साध्य करून घेतात की आम्ही तर फक्त निवडणूक आयोगावरती बोलते, मग तुम्हाला का लागलं पाहिजे आमचं बोलणं? अशा पद्धतीने ती एक रणनीती असू शकते. मला असं वाटतं रणनीतीने त्याने काय साध्य होणार? असं आहे की लोक थोडीच त्या रणनीतीकडे बघत बसणार. लोक काय म्हणणार की बघा आम्ही मतदानाला जातो, आम्ही मत देतो, आमचं मत पडतं, आम्ही खुश आहोत, सरकार काम करते. समजा BMC आहे, इलेक्शन आहे, तर अटल सेतू झाला का झाला, कोस्टल रोड झाला का झाला, मेट्रो झाली का झाली, हे सगळं झालं. विरोधक अशी कुठली गोष्ट की ज्याच्यामुळे वाटावं की नाही यार सगळा घपला झाला आहे आणि म्हणून आता हे टार्गेटवर विरोधकांच्या आहेत? नाही, तुम्ही मागाशी म्हणालात की आताच का टार्गेटवरती एवढ्या तीव्रतेने घेतलं जात आहे. राहुल गांधींनी ज्यावेळेस राष्ट्रीय पातळीवरती वोट चोरीचा मुद्दा प्रकर्षानं मांडला तेव्हा ग्रामीण भागात हा मुद्दा तेवढ्या प्रकर्षतेने तुम्ही म्हटल्यासार घेतला गेला नव्हता. मात्र आगामी काळामध्ये आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. ते सगळं ठीक आहे. मी विचारतोय की नाही मी विचारतोय असं काय सांगितलंय विरोधकांनी? असा कुठला जादूचा चिराग दाखवलाय? प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा महाविकास आघाडीने महाराष्ट्रात हा मुद्दा लावून धरण्याचं
निश्चित केलं तेव्हा ग्रामीण भागातून माहिती मागवली गेली. जे महाविकास आघाडीचे जे बूथ प्रमुख आहेत, स्थानिक लेवलचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून ही माहिती मागवली गेली आणि त्यानंतर तिथंही दिसून आलं की ज्या प्रकारे मतदार यादीत घोळ आहे आणि दुसरी नावं त्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत, ह्या सगळ्या बाबी पुन्हा तिथे एकदा सिद्ध झाल्या आणि त्यानंतर राहुल गांधींप्रमाणे ग्रामीण पातळीवरती म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आधी हा मुद्दा उचलून धरण्याचं महाविकास आघाडीनं ठरवलं. याच्या मागचं दुसरं एक कारण आहे की विधानसभा गेली, लोकसभा गेले, आता आहेत महानगरपालिकाने. पण तेच आहे ना की याद्यांमध्ये घोळ हा नवीन मुद्दा नाहीये. प्रश्न असा आहे की ज्यांच्या जीवावरती आपल्याला ही लढाई लढायची आहे त्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. जर ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत जिल्हा परिषदेत पंचायत समितीमध्ये जर त्यांचे कार्यकर्तेच निवडून आले नाहीत, त्यांना जर बळ दिलं नाही तर पुढची निवडणूक किंवा आगामी रणनीती हे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवारांची आणि त्या निवडणुका काय इलेक्शन कमिशनला टार्गेट करून जिंकता येतील? जर महानगरपालिका आणि इतर निवडणुकांमध्ये एखादा मुद्दा इस्टॅब्लिश करायचा असेल, त्यांचा मुद्दा मांडायचा असेल तर किमान त्यांना आधी लोकांमध्ये जनजागृती तरी करावं लागेल, त्यांना मुद्दा तर मांडावा लागेल. म्हणजे मला असं वाटतं की हे सगळं बघून की इलेक्शन कमिशन ची बायस त्यांचं बिहेवियर हा एकमेव मुद्दा आहे. इलेक्शन कमिशन बायस्ड आहे हा आरोप ज्यावेळेला भाजप विरोधकांमध्ये होती त्यावेळेला पण होत होता. कारण काँग्रेस सत्तेमधून गेली त्याला परत व्हायला लागला. फक्त आरोप केले जात होते तेव्हा पुरावे दिले जात नव्हते. आता राहुल गांधी आणि महाराष्ट्रातली महाविकास आघाडी ग्रामीण पातळीवरती असू द्या किंवा शहरातली असू द्या, प्रत्येक ठिकाणचे पुरावे देते आणि त्या पद्धतीने परत विचारतो की असा कुठला पुरावा आहे की ज्याच्यामुळे वाटावं की असं काहीतरी घडलंय की ज्याच्यामुळे फार आता लोकांना दिसलं की अरे नाही आता शंका निर्माण व्हायला जागा आहे, असं काय दिसलंय? त्यामध्ये प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की किती मोठा फरक आहे, एक मताने सुद्धा माणूस हरतो. अरे बाबा मी नवीन काय सांग, नवीन काय तुम्ही जे सांगताय नवीन पुरावे काय? राहुल गांधींनी पूर्ण हे ॲटॉम बॉम्ब म्हणून त्यांनी ते एक्सपोज केलं. त्यानंतर महाविकास आघाडी राज्यामध्ये ॲक्टिव्ह झाली आणि त्यांनी तसे पुरावे सादर केले आहेत. फक्त शिरूर मतदारसंघ पुण्यातला अशोक पवार यांनी ते सादर केले. याच्यात नवीन काय सांगतो मी तुम्हाला, एकाच घरामध्ये अनेक मतदार असणं, 10 बाय 10च्या खोलीमध्ये 100-150 एवढे मतदार असणं, त्यांचे वडिलांचे नाव अल्फाबेटिकली XYZ अमुक अमुक असे असणं. काल राज ठाकरेंनी एक फोटो दाखवला 2022ची यादी, त्याच्यामध्ये एक छोटा मतदारांचे फोटो असायचे आणि 2025ची आता महानगरपालिकेच्या पूर्वीची यादी त्याच्यामध्ये मतदारांचे फोटो नाहीत. ह्या गोष्टी आहेत. नंबर 2, अनेक मतदार आहेत. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पाहिलं असेल आपण की राधाकृष्ण विखे पाटील यांचं लोणीमधलं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये बाहेर राज्यातले जे विद्यार्थी आहेत त्यांचं नाव तिथं मतदार म्हणून रजिस्टर झाले. करू शकतात ना रजिस्टर, नियमाने करू शकतात रजिस्टर. तुम्ही तुमचं नाव, तुम्ही जर एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालात तर मी इथे स्थलांतरित झालो आहे, मी माझ्या नियमानुसार ते रजिस्टर करू शकतो. पण ते हॉस्टेलवरती राहत आहेत सर, ते हॉस्टेलवरती मी टेम्पररी तिथं रजिस्टर झालो 4 वर्षांसाठी. मी जर तिथं राहायला गेलोय हॉस्टेलवरती, मी 4-5 वर्ष जर तिथे MBBS काय करणार असेल तर मी माझं मत तिथं मला नोंदवण्याचा अधिकार आहे. मी माझ्या गावी नाही जाऊ शकत, मला इथून मत नोंदवायचं आहे कारण मला राष्ट्रीय निवडणूक आहे. कॅन्सल करू शकतो, इकडे नोंदवू शकतो. पण सर आकडेवारीच्या या मुद्द्यासोबतच तुम्ही जे मगासपासून विचारता, डाऊट घ्यायला अजून जागा काय? सुप्रीम कोर्टाने सूचना दिल्या आहेत व्हीव्हीपॅट संदर्भात. जेव्हा विरोधी पक्षांकडून यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की महापालिकेसाठी व्हीव्हीपॅट का दिले जात नाहीये, तेव्हा निवडणूक आयोग काय म्हणतंय? केंद्राने दिले नाही. हे उत्तर कसं असू शकतं सर? निवडणूक आयोग काय छोटंसं आहे का? सुप्रीम कोर्ट म्हणतंय तरी सुद्धा केंद्र देत नाहीये. मला असं वाटतं की निवडणूक आयोगाकडनं हे जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याला एक योग्य उत्तर किंवा जे पटेल उत्तर दिलं जात नाहीये, ज्याला नियमामध्ये बांधून किंवा हा कायदा सांगतो ही गोष्ट आहे असं आत्तापर्यंत दिलं गेलं नाहीये. ना केंद्राकडनं दिलं गेलेलं आहे ना राज्याकडनं दिलं गेलेलं आहे. केंद्रात अशी सबब दिली गेली की तुम्ही तक्रार करा, मग आम्ही याच्याबद्दलचं उत्तर जे आहे ते देऊ. तुम्ही येत नाही समोर आणि तुम्ही कुठल्या गोष्टी देत नाही तर मग आम्ही याला उत्तर द्यायला बांधील नाही. महाराष्ट्रामध्ये आता नेत्यांनी बरोबर त्याच्या उलट खेळी केली, समोर जाऊन बसले, तरी सुद्धा इलेक्शन कमिशनला त्याची उत्तरं देता आलेली नाहीयेत. हे सगळे अधिकार विधानसभेच्या यादीच्या संदर्भातले हे केंद्राचे आहेत असं सांगून म्हणजे कसं काय निवडणूक आयोग सांगू शकतो? राज ठाकरेंचा एक प्रश्न महत्त्वाचा आहे की ज्या राजकीय पक्षांना निवडणूक लढवायच्या आहेत त्यांना तरी मतदार याद्या द्या, मग त्यांना का दिल्या जात नाहीत? ज्यांची निवडणूक आहे हे फक्त मध्यस्थ आहेत ना निवडणूक कंडक्ट करण्यासाठी. मला डाउनलोड करता येतात मतदार याद्या. एक्झॅक्टली, पण मग डाउनलोड केल्यानंतर पण पुन्हा आक्षेप घेतला गेला. आता बघा, आता 1 जुलैची यादी जी आहे तुम्ही डाउनलोड, त्यांनी नोटिफिकेशन काढले की तुम्ही डाउनलोड पुरावा हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काय सूचना मागवा. एक्झॅक्टली, हा पुरावा म्हणजे आता मी डाउनलोड केली कुठल्या तरी तर ही जी साईट आहे ती काय हॅक झाली होती, ही नाहीच आहे आमच्याकडे, असंही असू शकतं. राहुल गांधी काय सांगतात, ज्याच्यावरनं आम्ही तुम्हाला या गोष्टी सांगतोय
ती जी यादी आहे, ते जे गठ्ठे आहेत ते माझ्याकडे इलेक्शन कमिशनकडनं आलेले आहेत. हा त्यांच्याकडचा सबळ पुरावा आहे, कारण इलेक्शन कमिशननं दिलेलं आहे. उद्या कोर्टात गेल्यानंतर आम्ही तिराहीत कुठनं काढलेलं नाहीये, साईटवर हॅक होऊ शकते असं कारण नंतर इलेक्शन कमिशन देऊ शकतं, पण प्रत्यक्षात इलेक्शन कमिशन हे का गोष्टी देत नाहीये हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही स्वच्छ आहात, तुम्ही कुठलीच चूक केलेली नाहीये, तर तुम्हाला या गोष्टी द्यायला काय हरकत आहे. आणि मला असं वाटतं की भाजपला टार्गेट करण्यापेक्षा किंवा भाजपकडनं उत्तर दिलं जाण्यापेक्षा, जसं आता महाविकास आघाडीकडनं सुद्धा सांगितलं होतं, तुम्ही आमच्याबरोबर सहभागी व्हा. केंद्रातली एक वेगळी पद्धत होती आणि महाराष्ट्रामध्ये वेगळी पद्धत आहे. त्यांनी त्यांना पाचारण केलं होतं की या आमच्यासोबत या, आपण सगळे मिळून लढू, पण ते गेले नाहीत. का गेले नाहीत? तुम्हाला जर याच्याबद्दल आक्षेप नाही तर तुम्ही त्याच्यात सहभागी व्हायला हवं होतं. सत्ताधारी म्हणून तुमच्यावर बोट दाखवलं गेलेलं आहे, तेव्हा तुम्ही सहभागी व्हायला का कचरताय? हा पण एक मुद्दा असेलच ना. नाही, पण आता माझा प्रश्न काय आहे की फक्त का टार्गेट केलं जाते ही जरी चर्चेचा विषय असला तरी तेवढं टार्गेट करून, म्हणजे केवळ इलेक्शन कमिशनला टार्गेट करून काय सत्तेपर्यंत किंवा काय म्हणू आपण त्याला की निवडणुकीच्या प्रचारामध्ये महाविकास आघाडीला अशा पद्धतीची बाजी मारता येईल आणि ती कन्व्हिन्सिंग असेल लोकांसाठी, त्यांचं हे जे म्हणणं आहे ते कन्व्हिन्सिंग असेल? नाही, पण त्याच्यामध्ये त्यांचा प्रयत्नच हा दिसतोय की त्यांना निवडणुका थोड्या पुढे ढकलायच्या आहेत, हे त्यांच्या कालच्या बोलण्यामधनं सुद्धा दिसून आलेलं आहे. आणि हे जे तुम्ही आता म्हणताय, मला असं ते वाटतं की ते थोडं ॲप्लिकेबल राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या पक्षांसाठी लागू आहे, पण शिवसेना युबीटी हा पक्ष सायमल्टेनियसली खेळताना पाहायला मिळतोय. ते हे इलेक्शनचे मुद्दे सुद्धा घेत आहेत आणि ते मोर्चे सुद्धा काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे म्हणजे राज ठाकरेंची आपल्याला पॅटर्न माहितीच आहे की ते निवडणुका आल्या कीच ॲक्च्युअल प्रचाराला लागतात, जोवर त्या निवडणुकांच्या तारखा लागत नाहीत. तर हा मुद्दा आहे, पण तुम्ही म्हणता तो विचार नक्कीच एक करण्यासारखा आहे की फक्त इलेक्शन कमिशनवरचे आरोप हे तुम्हाला निवडणुका जिंकवून देतील का? पण कुठेतरी ह्यांना ते एक विचारधारा, नैतिकता वगैरे याही ग्राउंड्सवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा विचार नक्की करण्यासारखा आहे की ज्या संस्था आहेत, ज्या ह्या सगळ्या गोष्टी, एकतर एक न्यायपालिका आहे की ज्यांना कॉमन मॅन त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही, आणि न्यायमूर्ती एखादा निकाल देत आहेत किंवा न्यायमूर्तींसोबत जे काही घडतंय किंवा त्याच्याबद्दल जी काही, आता मी मागे जसं म्हटलेलं होतं तसं की गवईंवर जर हल्ला होतोय तर त्याच्यामध्ये तो फक्त गवईंवर या एका व्यक्तीवर झालेला आहे, तेवढं पाहून त्या व्यक्तीला सोडून द्यायचा हा गवईंचा निर्णय पुरेसा नाहीये ना. तो एका समाजावर, एका न्यायमूर्तींवर झालेला हल्ला आहे, हे पाहून तरी त्याच्यावर कारवाई व्हायला हवी ती. पण हे जाऊन तुम्ही उद्या त्यांना विचारू शकता का? हे तुम्ही राजकारणानं विचारू शकता. हे जे आहे की म्हणजे सर्वोच्च न्यायालय असेल, हायकोर्ट्स असतील, ते निकाल का वेळेवर देत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी विचारायचा चान्स हा कॉमन मॅनकडे नाहीच आहे. सेम गोष्ट इलेक्शन कमिशनच्या बाबतीत सुद्धा आहे की माझं नाव आज सपोज त्या इलेक्शन कमिशनच्या यादीत अचानक नसेल तर तुम्ही काय करणार? तुमच्या हातात आहेत काय गोष्टी? तर त्यांचं तेच म्हणणं आहे की एका व्यक्तीच्या नावावर 6 वेळेला त्या व्यक्तीचं नाव नोंदवलं गेलेलं असेल, त्या रँडम कुठल्या तरी लोकांच्या घरांचे नाव पत्ते 0 बिन्न वगैरे असे लिहिलेले असतील, याच्याबद्दल विचारायला स्कोप कुठे? तर तो तुम्ही आता करा, लोकांनी त्याबद्दल जागृत व्हायला हवं, असं कुठेतरी या लोकांचं विचार ह्याच्यातमधनं पाहायला मिळतं. पण मला त्याच्याबद्दल डाऊट आहे पर्सनली की हे खरोखर लोक हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करतील का? त्याची एक टेस्ट आपल्याला कदाचित बिहारच्या निवडणुकांमधनं कळेल, कारण तिकडे हा मुद्दा जास्त तापलेला होता SIRचा वगैरे आणि इलेक्शन कमिशनचा. तिथे लोक ह्या मुद्द्याला किती वेटेज देतात त्याच्यावरनं सुद्धा एक झलक समजेल. नाही, मग SIR करायला काय इथं विरोध का करतात विरोधक? आता इथं पण होऊ देत ना इंटेन्सिव्ह रिव्ह्यू जो काय आहे तो वोटर्सचा. नाही, बरोबर आहे, SIR व्हायला पाहिजे, जे काही ट्रान्सपरन्सी आहे ते यायला पाहिजे. पण मुद्दा हा आहे की निवडणूक आली की खूप काही आरोप होतात, पण हा जो विषय आपण आज डिस्कस करतो हा जर खरं असेल तर हा खूप गंभीर मुद्दा आहे. म्हणजे पूर्ण आपली जी लोकशाहीची प्राथमिकता आहे, निवडणूक आहे, मतदान आहे, त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात असेल. आता तुम्ही वारंवार विचारतायत की नवीन काय आहे, तुम्ही जे बोलतायत ते सिद्ध करू शकतात का? तर मी पण प्रश्न विचारू शकतो की बाई देव खरंच आहे का? विश्वासावर आहे ना आपल्या. तर लोकशाहीमध्ये जेव्हा इट इज नॉट अबाउट द बिलीफ और ट्रस्ट, इट इज अबाउट द लोकशाहीमध्ये एका प्रक्रियेवर जेव्हा प्रश्न उपस्थित केला जातो, लोकशाहीमध्ये जेव्हा प्रत्येक इन्स्टिट्यूशन आहेत, प्रक्रिया आहेत, लोकशाहीमध्ये एका प्रक्रियेवर जेव्हा प्रश्न अस्तित्वात असलेली प्रक्रिया, इथं लोक हँडल करत असलेली प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रूफ द्यावे लागतील की, आणि नवीन काय ते सांग. मी यासाठी विचारतोय की प्रेक्षकांना पण कळायला पाहिजे ना की आपण चर्चा करतोय, तर या विषयामधून प्रेक्षकांना हे पण कळायला पाहिजे की याच्यामध्ये विरोधक नवीन काय सांगतात. म्हणून मी वारंवार 2-3 वेळा प्रश्न विचारला. तेच मी कन्क्लूड करतो की तुम्ही जे विचारताय तर प्रक्रिया आहेत. मी जर एका प्रक्रियेला चॅलेंज केलं तर तुम्ही इलेक्शन कमिशन असू द्या, सुप्रीम कोर्ट असू द्या, पॉलिटिकल पार्टीज असू द्या, जे काही प्रक्रिया झाली आहे त्याचे पुरावे देऊन ते आपल्याला संतुष्ट करायला पाहिजे. एक मुद्दा तुम्ही घ्या की CCTV फुटेज इलेक्टोरल वोटिंग सेंटरमध्ये आहेत जे मागितले गेलेले आहेत,
ते प्रायव्हसी, इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी म्हणून ते दिली गेली नाही. सर, जर माझ्या मनात खोटी शंका असेल तर त्या शंकेचं तुम्ही समाधान कसं करतायत? जसं ही सांगते, मला पण फक्त तुम्ही स्टेटमेंट देऊनही मला वाटत नाही की ही संतुष्टी होऊ शकते. तुम्ही एक प्रक्रिया फॉलो करतायत, जी प्रक्रिया तुम्ही सांगतायत की पारदर्शक आहे, तर कोणीही येऊन तो प्रक्रियेला जर चॅलेंज करत असेल तर तुम्हाला पारदर्शकपणे एव्हिडन्स थ्रू त्या पूर्ण पुरावे तुम्हाला त्यांना दिले पाहिजे. पण मुस्तफा, मुद्दा हाच आहे की त्यांचा जो प्रश्न होता तो या अर्थाने होता की हे झालं पाहिजे, ठीक आहे, पण ह्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुका जिंकू शकता का? शेवटी तुम्ही राजकीय पक्ष आहात, तुम्ही निवडणुकाच लढणार आहात, याच्यावर तुम्ही जिंकू शकता का? आता हे जो तू म्हणाला ते माझंही तेच म्हणणं आहे की या सगळ्या संस्था आहेत आणि त्या आन्सरेबलच राहिलेल्या नाही आहेत, अशी कुठली तरी परिस्थिती आहे. पण लोकशाहीची मूल्य टिकली पाहिजेत. ज्या पद्धतीने आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण वगैरे सगळं झालं, त्यानंतर सुद्धा काय झालं? महाराष्ट्रामध्ये आज सरकार कुणाचं आहे? उद्धव ठाकरे हेच बोलत होते. भाषणाची सुरुवात हिंदू बांधवांपेक्षा त्यांनी देशप्रेमी, देशभक्ती बांधवांनो अशी करायला सुरुवात केलेली होती. लोक त्या धर्तीवर नाही साथ देत ना, म्हणून हा प्रश्न आहे की याच्यातनं इलेक्शन जिंकू शकतील का? जे काही निवडणुका आता 2 वर्षात झाले आणि लोक आपण वर्षानुवर्षापासून जाऊन EVM मध्ये मतं टाकतात, ॲक्च्युअल प्रोसेस काय होतात ते आताच लोकांना कळायला झालं. जेव्हा प्रोसेस बाय प्रोसेस तुम्ही एका गोष्टीला चॅलेंज करतात, त्याच्याबद्दल माहिती घेतात, तेव्हा तुम्हाला हे कळायला लागलं. तर हा इलेक्शनचा मुद्दा होऊ शकते की नाही हे नंतरचा विषय, पण हे प्रोसेस इलेक्टोरल पॉलिसीमध्ये होतात आणि हे प्रोसेसमधनं आपल्याला जावं लागतात आणि आपण ज्याला मत टाकलं तो मत त्याला गेला की नाही, आपल्या बिल्डिंगच्या इलेक्टोरल लिस्टमध्ये ज्यांचे नाव आहे ते खरंच इथे राहत की नाही, हे सगळे प्रश्न जे आहेत ते आता लोकांना उपस्थित व्हायला सुरू झालेले आहेत. आणि ही निवडणुकीचा मुद्दा होऊ शकते की नाही होऊ शकत ती पॉलिटिकल पार्टीज ठरवतील. पण कुठे ना कुठे जे काही मतदान आहेत ते मतदानाला हा प्रश्न जरूर येऊ शकते की जर मी एका मत टाकतोय तर तो प्रोसेस जे आहे तो प्रोसेस कसं फॉलो होतोय, आणि जर कोणी ह्या प्रोसेसला चॅलेंज केला, विच इज व्हेरी मच डुएबल, बिकॉज हे आपण धर्माचं पालन करत नाही, जसं मी मगाशी प्रश्न विचारला देव आहे का, हा एक लोकशाहीतली प्रक्रिया आहे, प्रक्रियेला चॅलेंजेस आहेत. तर ट्रान्सपरन्सी ठेवली तर हा प्रश्न कमी होतील असा विश्वास आपण ठेवू. जसं लोकसभेच्या आधी फेब्रुवारीमध्ये चीफ इलेक्शन कमिशनर राजीव कुमार एकदमच रिझाईन करून गेले. कोणाकडे आजपर्यंत त्यांच्याकडून किंवा सरकारकडून काहीही उत्तर नाहीये की चीफ इलेक्शन कमिशन लोकसभेच्या आधी का रिझाईन करून आता हे जे आहे ना, मगापासून मी का विचारत होतो, म्हणजे प्रेक्षकांना पण क्लॅरिटी यावी म्हणून मी सांगतो की नवीन काय आहे. प्रेक्षकांना पण मी मगापासून 3, 4, 5, 10 वेळा जे खोदून विचारत होतो की आपल्याला 1, 2, 3, 4, 5 हे नवीन मुद्दे आहेत आणि म्हणून संशय निर्माण होतो हे सांगता आलं पाहिजे. तर त्यातला पहिला मुद्दा असा आहे ना की बघा, चीफ इलेक्शन कमिशनरची जी काही केंद्रीय निवडणूक आयुक्तांची जी निवड असायची, ती निवड आधी चीफ जस्टिस, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता, आणि हे 3 पिलर होते आणि ते वेगवेगळे होते. एक न्यायपालिकेचा पिलर होता, एक सरकारचा पिलर होता, एक विरोधकांचा पिलर होता, आणि या पिलरमधल्या 2 विरुद्ध 1 अशी ती निवड असायची. त्याच्यामुळं तिथं शंका घ्यायला, म्हणजे जरी तिथं पार्शियलिटीला चान्स असला तरी शंका घ्यायला वाव कमी होता. तिथून चीफ जस्टिसला हटवण्यात आलं. दुसरा मुद्दा त्यातला जो घडला तो इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये ज्या ठिकाणी राहुल गांधींनी 1,250 मतदार जे आहेत ते बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातल्या महादेवपुरा या विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीमध्ये कशा पद्धतीनं ॲड झाले याचा मुद्दा मांडला. मला असं वाटतं की तो नवीन मुद्दा काय आहे की तुम्ही एका घरामध्ये 400 वोटर, एका घरामध्ये 100 वोटर अशा पद्धतीनं रजिस्टर झाले, पण ते व्हेरीफाय झाले नाही. ती व्हेरीफाय करण्याची जबाबदारी BLOंची होती, बूथ लेवल ऑफिसर जे आपल्याकडे येतात घरी, तुम्ही इथंच राहता का विचारायला, तर ते बूथ लेवल ऑफिसर्सना ती लोकं सापडली नाहीत शेवटपर्यंत. पत्ते जे होते ते 0 निरंक टाकले गेले. त्याच्यामुळं एकेका पत्त्यांवरती जिथं काय 50 लोक, 48 लोक, 37 लोक राहत आहेत, तर ती लोकं खरंच आहेत का ही शेवटपर्यंत व्हेरीफाय नाही झाली. दुसरा एक मुद्दा जो गंभीर जो त्याच्यामधला पुढे आलेला होता तो हा होता की इंटर कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये अनेक ठिकाणी लोकांनी दुबार त्यांची नावं होती. म्हणजे आता अशोक पवारांची कॉन्स्टिट्युएन्सी शिरूर, तर त्या शिरूरमध्ये पण त्यांचं नाव आहे आणि शेजारी वडगाव शेरीमध्ये पण त्यांचं नाव आहे समजा, तर ते तिकडचे मतदारांनी इकडे पण मतदान केल्याचं कदाचित समोर आलं. दुबार नावं असणं 2-2 वेळा ते तर आपल्याकडे पण आहेत. माथाडी कामगार इकडे साताऱ्याला 2 मतदान करतात, इथं नवी मुंबई महापालिकेला पण करतात, मुंबईला पण करतात, पण एकाच मतदारसंघामध्ये 2 वॉर्डांमध्ये नाव आहे तुमचं आणि काय आमदाराच्या पत्नीचंच नाव 2 वेळा आहे. तर दॅट इज मला असं वाटतं की चॅलेंजिंग गोष्ट आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यात जी लक्षात आली की 6 नंतर जे झालेलं वोटिंग आहे
त्याचे तुम्ही आम्हाला काय CCTV फुटेज द्या. तर इलेक्शन कमिशननी ते CCTV फुटेज नाकारलं की महिलांच्या प्रायव्हसीचा ब्रीच होईल म्हणून. ते तर अधिकार बजावायला आलेल्या महिलांचा प्रायव्हसीचा ब्रीच होण्याचा काही संबंध नाही. त्यातलीच अजून एक गोष्ट जी होती की ज्याच्यामुळे संशय वाढला की डिजिटली रिडेबल डेटा जो आहे तो डिजिटली रिडेबल डेटा तुम्हाला मॅच करण्यासाठी हार्डली 2 तास लागले असते सगळ्या राजकीय पक्षांना मिळून, आणि मग ते लगेच लक्षात आलं असतं की ही लोकं कुठून आली आणि कुठे गेली. तर ते द्यायला सुद्धा नकार दिला. मला असं वाटतं की ही एक मालिका आहे आणि आत्तापर्यंत लोकांना असं वाटायचं की एक एपिक नंबर, जसा की माझा एक एपिक नंबर आहे, अभिजित करंडे या मतदाराचा एक एपिक नंबर आहे, तर त्या एका एपिक नंबरवरती एकच मतदार रजिस्टर आहे. असंही लक्षात आलं की वेगवेगळ्या एपिक नंबरवरती मी वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्टर्ड आहे आणि एकाच एपिक नंबरवरती पण वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्टर्ड आहे. तर असेही काही घोळ लक्षात आलेले आहे. तर ही जी तपासण्याची जी जबाबदारी आहे ही एक स्वायत्त यंत्रणा म्हणून या लोकशाहीचा कणा ताठ राहावा याची जबाबदारी इलेक्शन कमिशनची आहे, आणि म्हणून इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारले जातात असं मला वाटत होतं. पण अगेन म्हणजे फिरून फिरून मगापासून देवयानींनी माईक हातात घेतला नव्हता. मला वाटलं तिला काय आता सुधारत नाही सगळं बघून वातावरण. तर हा मुद्दा जो आहे आता हे इतकं सुटसुटीत लोकांपर्यंत पोचलं आहे का? आता ठीक आहे ना की टार्गेटवर तर घेतलं तुम्ही, आता सुषमा गुप्तांचं नाव तुम्ही घेतलं की 3 तासात नाव कसं काय डिलीट झालं? संशय घेण्यासारखी जागा आहे जर ते खरं असेल तर सुषमा गुप्तांचं नाव डिलीट झालं. पण मुद्दा असा की हे लोकांना कसं खाली कळणार? इतकं काय 1 by 1 नाही काहीतरी झालंय असं म्हणायला चान्स कसं कळणार? हेच लोकांमध्ये हेच पोचवायचं की काहीतरी घडते. लोकांना हे सांगायचं नाही की तुमचं नाव इकडे गेले तिकडे गेले, हे नाही सांगायचं. लोकांमध्ये हेच कन्फ्युजन क्रिएट करायचं त्यांना सुद्धा की काहीतरी घडतंय, आणि हे काहीतरी घडतंय जेव्हा असं तयार होतं तेव्हाच एखादा मुद्दा त्यातून मिळतो. बटेंगे कटेंगे हा मुद्दा वाटला नव्हता इकडे विरोधकांना की एवढा चालेल, किंवा त्याच्या आधी वाटलं नव्हतं की संविधान बचाव हा मुद्दा इतका इफेक्टिव्ह ठरेल. याच्यातनंच आता हे असं की तुम्ही जे म्हणतात की निवडणूक आयोगावरतीच एक प्रकारे आरोप केला जाते सातत्याने, हे भाजपने केलं नाही का? तर केलं. असं की तुम्ही मुद्दे सोडू शकत नाही ना, तुम्हाला काहीतरी तर मुद्दे घेऊन जावंच लागेल. याच्यातनंच एखादा नवीन मुद्दा तयार होऊ शकतो. वोट चोरी होते याच्यावर विश्वास बसेल लोकांचा. चर्चा करतात ना, किमान चर्चा तर करतात याच्याबद्दल की लोक बोलतात, अनेक ठिकाणी बोलतात लोक. हो, अनेक ठिकाणी होत आहे, अनेक ठिकाणी होत आहे हे. पण करतात एवढं नक्की. म्हणजे मी सॉरी देवेनी मी ठाण्यात फक्त एका वाक्यात सांगते. ठाण्यात मी एका रिक्षावाल्याशी ज्या वेळेला बोललेले होते त्यावेळेला त्यांनी काय एवढं सविस्तर किंवा एवढी डेप्थ नव्हती बोलण्यामध्ये, पण ते जे एक असतं ना, आता काय माहिती मतं कुठे जात आहेत, आता हे सगळे आरोप होत आहेत, अशी ती वरवरची चर्चा असते. पण आहे म्हणजे थोड्याफार प्रमाणात चर्चेचाच मुद्दा आहे की ती जे म्हणतीये की सुरुवातीला जेव्हा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी इंग्लिशमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्याच्यानंतर असं बोललं गेलं की अरे हे जे मुद्दे मांडतात हे थोडी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे, हे काय हे कॉर्पोरेट एम्प्लॉई सारखे काय बोलतात, हे काय प्रेझेंटेशन थोडी द्यायचंय. तेव्हा असं वाटलं याचा इम्पॅक्ट होणार नाही. मग त्यांनी परत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा असं म्हणे की नाही आता काँग्रेसचे लोक काम करत नाहीत, तुमच्या पक्षाचा मुद्दा तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवत नाहीये. आता मुद्दा मला हा नाही वाटत यावेळेला की हा मुद्दा इलेक्शनमध्ये याचा कितपत परिणाम होईल किंवा याच्यावरती ते जिंकतील का नाही जिंकतील. मुद्दा आहे की याच्यामुळे ॲटलिस्ट विरोधक ॲक्टिव्ह आहेत, आम्ही एक्झिस्ट करतो हे सांगण्यासाठी हा मुद्दा इनफ झालाय. इतके दिवस विरोधक कुठेच दिसत नव्हते, ते कुठलाच मुद्दा त्यांचा फार गाजत होता अशातला भाग नाहीये, ते अगदीच डल होते, विरोधी पक्ष नाहीचे वगैरे असं म्हटलं जात होतं. ॲटलिस्ट या मुद्द्यामुळे आता असं झालं की किमान ते एक्झिस्ट करतात, आम्ही काहीतरी ऍक्शन घेतोय, आम्हाला काहीतरी लोकांची पर्वा आहे. हा मुद्दा त्याच्यामध्ये आम्ही हारलो तेच वोट चोरीमुळे हारलो, तर हे कन्व्हिन्सिंग आहे का लोकांमध्ये? आणि ते म्हणतायत ना की आता आम्हाला परत भीती आहे की आम्ही या सगळ्या वाढवलेल्या मतांमुळं किंवा काय आणलेल्या मतांमुळे आम्हाला ह्या सदोष यादीसकट जर गेलो तर परत हेच होणार, असंच त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ते म्हणतात की आधी निर्दोष याद्या तयार करा मग निवडणुका घ्या. नाही पण मुद्दा मग म्हणजे चर्चा याची होतीये कारण की लोक हेही म्हणतात की मग तुम्ही लोकसभेला हा मुद्दा का नाही उचलला, तेव्हा तुमच्या जेव्हा जागा निवडून आल्या महाराष्ट्रात तेव्हा तुम्हाला का नाही वाटलं की तेव्हा की मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत. सो चर्चा होतीये या मुद्द्याची, पण ती दोन्ही बाजूनी होते. म्हणजे मला असं नाही वाटत की फक्त विरोधक जे म्हणतात तेच बरोबर आणि त्याच बाजूनी चर्चा होतीये. त्या केसमध्ये म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की वोट चोरीने खरंच निवडणुका जिंकल्या, मग हा सेम प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो ना, तुम्ही काय ते वोट जिहाद
मुळे महाविकास आघाडी जिंकली असे शब्द तुम्हीही वापरलेले आहेत. म्हणजे तुम्ही नाही त्यांच्या विरोधकांनी. हा म्हणजे तुम्ही पण ह्या टर्म्स अशा कॉइन केलेल्या आहेत ना की हे वोट जिहादमुळे जिंकले, हे काय लांगुल चालन केल्यामुळे जिंकले, हे तुम्ही कॉइन केलेलं आहे. आता त्याच्या विरोधामध्ये जर आपल्याला काहीतरी करायचं असेल असं वाटलं असेल म्हणून सत्ताधाऱ्यांनी मग काय सुरुवात केली आपण पाहतोय. म्हणजे किरीट सोमय्या हाताच्या घडीला असलेला सगळ्यात सायलेंट फॅक्टर आहे, पण जर त्यांची ट्विटर हँडल आपण पाहिलं त्याचं पोस्ट तर ते रोज असं काहीतरी काढून शोधून आणतात की इकडचे अमुक अमुक मला बांगलादेशी सापडले, मग त्यांची जात प्रमाणपत्र रद्द करून टाकली, तिकडचे तमुक तमुक सापडले. सो हे त्यांनी पक्षीय लेवलला सुद्धा एक काम करायला सुरुवात केली जे इथे सुद्धा आहे. नुसतं उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ किंवा थोरात आणि जयंत पाटलांनी बोलून चालणार नाहीये. हे ग्राउंड लेवलपर्यंत झिरपलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी त्याच्यासाठी जंग पिछाडून या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत, वॉच ठेवला पाहिजे. हे जास्त गरजेचं नाही. पण असं नाही वाटत हे सगळे आळशी लोक आहेत विरोधक, ह्यांचे BLAs नाही आहेत कुठे जागेवरती, यांचे एजंट नसतात, बूथ लेवल एजंट्स. म्हणजे रिकग्नाइज पॉलिटिकल पार्टी जे आहेत नॅशनली त्या 2 आहेत, भाजप काँग्रेस. तर भाजपचे 1 लाख बूथ आहेत महाराष्ट्रामध्ये आणि भाजपचे आहेत 54,000, काँग्रेसचे आहेत 27,000, म्हणजे त्याच्याही निम्मे. बाकीच्यांचे तर विचारच करायला नको. तर तुम्ही हे सगळे लोक नावं नोंदवत असतात आणि तुमची नावं डिलीट करत असतात, त्यावेळेला तुम्ही ह्या काय डेटाची पडताळणी का करत नाही? का तुम्हाला ती उपलब्ध नाहीये? नेमकं काय आहे त्याच्यामध्ये? पण मग त्याचीच आता सुरुवात होते ना. आणि एक मुद्दा आहे जो म्हणजे की मला ऍक्च्युली असं वाटतं की ही SIRची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये का होत नाही? भीती ही आहे का की मग ह्याच्यातनं परप्रांतीय मतं कट होतील? जसं तुम्ही बिहारमध्ये क्लेम करत होतात की बिहारमध्ये SIRची प्रक्रिया राबवल्यानंतर विरोधकांचं असं म्हणणं होतं की याच्यातनं अल्पसंख्याक आणि गरीब मजूर वगैरे यांची मतं कट होतील आणि ही कुठेतरी आमची वोट बँक आहे ज्याला धक्का बसू शकतो. काल आता जी नावं काढलेली आहेत ती गुप्ता वगैरे अशा पद्धतीने आहेत. त्यांच्या निवेदनामध्ये उल्लेख आहे की मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे या सगळ्या पट्ट्यामध्ये परप्रांतीय येऊन आदळत आहेत अक्षरशः आणि त्यांनी दुबार नोंदणी केलेली आहे. आता जर इथे SIR झालं तर पहिले नावं कुठून कट करण्याचा प्रश्न होईल तर ती महाराष्ट्रातनंच कट होतील. कारण की येत्या काळामध्ये UP, पंजाब, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार या गुजरात या सगळ्याच ठिकाणी निवडणुका आहेत. मग त्यांची जर दोन्ही ठिकाणी नावं नोंदवलेली असतील तर ते पहिले आपल्या होम ग्राउंड मधली जी नावं आहेत तिथेच ठेवतील, ती इथे महाराष्ट्रात ठेवणार नाहीत. परप्रांतीयांची मतं जर कमी झाली तर त्याचा फटका हा मग शेवटी भाजपलाच बसेल. मला म्हणून असं वाटतं की SIRची प्रक्रिया जर तुम्ही विधानसभा निवडणूक तोंडावर असून सुद्धा बिहारमध्ये करू शकता तर ती महाराष्ट्रात सुद्धा व्हायला हवी. आत्ता तुम्ही जो मुद्दा मांडला, लोकांना इलेक्शन कमिशन का सांगत नाही आहे, आता मूळ मुद्दा आहे की आता रोहित पवार जे आहेत पत्रकार परिषद घेते संगमनेर मतदारसंघाच्या संदर्भात आणि त्यांनी एक PDF शेअर केली. त्या PDFमध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की एक म्हातारे आजोबा आहेत आणि त्याच्या समोर बालपणीचा फोटो आहे. हे एक उदाहरण झालं. आता नंबर 2 पुढचं उदाहरण आहे, एकच मुलगा आहे त्याचं 3 ठिकाणी नाव आहे एकाच बूथच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळे नाव देऊन. आता त्याच्यानंतर समजा बघितलं एका व्यक्तीचे ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर फोटोज वापरून वेगवेगळी नोंदणी. आता हे सर्व घोळ आहेत ना, या संदर्भात इलेक्शन कमिशननं अधिकृत पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन उत्तरं दिली नाहीत. आता उत्तरं कोण देतात तर भारतीय जनता पक्ष किंवा सत्तेतले जे आमदार खासदार असतील ते. आता हे हारले आहेत, त्यांची मनोवृत्ती सगळी हारलेली आहे, उद्या हारणार आहेत म्हणून या पद्धतीनं ते बोलत आहेत, अशा पद्धतीचं आहे. आता हे संगमनेरचं उदाहरण झालं, कर्जत जामखेडचं उदाहरण झालं किंवा राहुल गांधींनी बंगळूर असेल किंवा आपल्या चंद्रपूरमधलं राजूर असेल, या सर्व ठिकाणचे हे तात्पुरते म्हणजे थोड्या प्रमाणात त्यांनी स्टिंग ऑपरेशन केल्या पद्धतीने हे गोष्टी एक्सपोज केल्यात. पण या दृष्टीवरती या धर्तीवरती इलेक्शन कमिशनचे जे मुख्य आयुक्त आहेत केंद्रातील त्यांनी अशी प्रेस कॉन्फरन्स घेतली, जे पुरावे राहुल गांधींनी सांगितलेत किंवा राज्यातील नेत्यांनी सांगितलेत, असं स्क्रीन लावली आहे तिथे, हे असं आहे, त्यांनी आरोप असा केला आहे आणि आता हे फॅक्ट काय आहे अशा पद्धतीनं त्यांनी फॅक्ट्स अजून मांडलेले नाहीत. त्यामुळे हा संभ्रम निर्माण होतोय आणि विरोधक सातत्यानं त्याच मुद्द्यावरती रिपीट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बरं, मला एक प्रश्न आहे, तो खूप जेन्युइन प्रश्न मला पडलेला आहे की इलेक्शन कमिशन म्हणतं एकतर राहुल गांधींना म्हणतं ॲफिडेविट द्या, इथलं इलेक्शन कमिशन तर काही बोलतच नाही. म्हणजे ते आणि फार तर राहुल गांधींनी प्रेस झाली की ते त्याच्यावरती काय इनकरेक्ट किंवा काहीतरी असा ठप्पा लावून ते ट्विट करतात. याच्या पलीकडे काय ते एखादी प्रेस नोट काढण्याच्या पलीकडे जात नाही. इलेक्शन कमिशन का ह्या सगळ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी करत नसावं? तुझ्या प्रश्नाकडे येते, पण तू मगाशी एक उल्लेख केलास BLA म्हणजे हे इतर पक्षातले जे दुसरे लोक आहेत ते काय करतात म्हणून. तर हे जे नेते काल जी त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत इलेक्शन कमिशनकडे, जे पुरावे सादर केलेले आहेत ते काही नेत्यांनी शोधलेले नाहीयेत ना, तिथल्या त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शोधलेले आहेत. आणि
सत्ता शोधली ना तिथे नाही, पण ते सगळं निवडणुकांच्या बैल गेला आणि नंतरचेच आहेत. झोपा केला तू असं जर झालंय नाही ते ना, इलेक्शन हारल्या त्या सगळ्या. निवडणुकांच्या निकालानंतरच याच्याबद्दलची चर्चा होती की कशा पद्धतीनं आम्हाला वाटतंय की या भागातनं एवढं मतदान झालेलं नाहीतर आहे, हे लोकसभा आमचं झाल्यानंतर मतदान आहे. 4 मुख्यमंत्री फिरत होते त्याच्या महाराष्ट्रात. आधी पण आपण काय ऍक्शन घेतलं जातं तुम्ही काय करू शकता ते याच्याबद्दल काय करायला हवं हे सुद्धा विरोधकांना जे आहे ते एकत्रित पद्धतीनं कळलेलं नाहीये. आत्ता ते कळतंय. तू मगाशी पण एक प्रश्न विचारला होता आत्ताच का, तर याच्या आधीच्या तक्रारी झाल्या नव्हत्या का? नाही. पण आता इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागतात. किती नामुष्कीची बाब आहे. एक स्वायत्त यंत्रणेच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागतात. राजकीय पक्ष करतात, पण आत्ताच्या घडीला या राजकीय पक्षांना घ्यावं लागणार. सगळ्यात महत्वाचं आता आपण काय ह्याच्याकडे आलोय शेवटाकडे, म्हणून मी जास्त फास्ट घेतोय की मला तिकडून ते खुणावतात सतत की का इलेक्शन कमिशन दूध का दूध पाणी का पाणी का करत नाही. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लपवता, तुम्हाला थेट पद्धतीनं सांगता येत नाही आणि तुम्ही केलेल्या गोष्टींचं तुमच्याकडे उत्तर नाही, तुम्ही नेमकं काय केलेलं आहे हे जेव्हा तुम्हाला सांगता येत नाही, तेव्हा तुम्ही कुठेतरी चुकलेलात किंवा तुमच्याकडनं काहीतरी चूक झालेली आहे ही गोष्ट समजू शकतो. असं वाटतं इलेक्शन कमिशन लपवते काहीतरी. काही म्हणजे निवडणूकसारखी इतकी मोठी प्रक्रिया असली तर प्रक्रियेला अपडेट करावा लागतो. कुठे ना कुठे जर आपले कमी जास्त होत असेल तर त्याला ॲक्सेप्ट करून जे काही चॅलेंजेस आहेत त्याला ॲक्सेप्ट करून पुढे सुधार केला पाहिजे, असाही याच्यातला एक भाग होऊ शकतो. आता ते मुद्दामून करता हेही प्रूव्ह करायला आपला काही पुरावे नाही. सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत. तर जे काही प्रोसेसमध्ये जे काही त्यांना कळून येत आहेत ते प्रोसेसमध्ये सुधार करून जर पुढे गेले तर लोकांचा विश्वास लोकशाहीमध्ये जास्त त्यांची चोरी पकडली जाईल म्हणून ते गोष्टी स्पष्टपणे सांगत नाहीत असं मला स्पष्ट वाटतं. अच्छा ठीक आहे. हां देवयानी, वाटतंय का की इलेक्शन कमिशन काय लपवते काहीतरी असं भास होतो याच्या सगळ्यातून, का गप्प आहे? डेफिनेटली मला असं वाटतं की म्हणजे एखाद्या परीक्षेत जेव्हा दोन जर विद्यार्थी चिटिंग करतायत आणि सुपरवायझरला माहिती आहे की ते चिटिंग करतायत, पण रिझल्ट आल्यानंतर जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर असं नाही म्हणू शकत ना सुपरवायझर की हां मला माहिती होतं पण हे झालं. त्यांनी जर आता पुरावे दिले तर तेच होणार आहे, हेच सिद्ध होणार आहे की त्यांना हे माहिती होतं की पार्टीला उत्तर देत बसायचं का एखाद्या स्वायत्त यंत्रणेने? पॉलिटिकल पार्टीला उत्तर देत बसायचं? प्रश्न असा आहे सर, तेच निवडणुका लढणार आहेत ना, निवडणुका तेच लढणार आहेत ना. निवडणुका ते लढत असले तरी काय झालं? तुम्ही प्रत्येक रोज एक पॉलिटिकल पार्टी होते, 750 पॉलिटिकल पार्टी आहेत महाराष्ट्र देशभरामध्ये. तुम्हाला कोणत्याही एका नागरिकानं पॉलिटिकल पार्टी काय एका नागरिकानं जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. दिले ना इनकरेक्ट 10 कोटी लोकांनी प्रश्न विचारले. मिसलीडिंग फॅक्ट्स मांडताय हे म्हणणं इनफ नाहीये, हे म्हणणं इनफ नाहीये ना. तुम्ही लिस्ट द्या ना, तुम्ही लिस्ट का नाही देत, तुम्ही सीसीटीव्ही का नाही देत? फक्त हे म्हणणं की हा नाही अभिजित सर खोटं बोलतात असं म्हणून नाही होऊ शकत ना. पुरावा काय आहे त्याचा की अभिजित सर खोटं बोलतात? एकतर चॅट दाखवा, एकतर काहीतरी डॉक्युमेंट आहे, तर कसं म्हणणार तुम्ही? एक्झॅक्टली, तो फक्त मिसलिडिंगचा स्टॅम्प मारून सोशल मीडियावरती पोस्ट टाकून पुरेसं नाहीये. तुम्ही ऍक्च्युली खरंच राहुल गांधी खोटं बोलतायत हे पुराव्यानिशी कागदानिशी तुम्ही एक्सपोज करायला हवं. राहुल गांधी खोटं बोलतायत, त्यांची हारलेली मानसिकता आहे, त्यांची सत्ता आली नाही म्हणून पुराव्यानिशी एक्सपोज करा, जसं राहुल गांधींनी तुम्हाला एक्सपोज केलंय. जर तुम्हाला तसं करता आलं तर तुमच्यावरती विरोधक शंका घेणार नाहीत, त्या पलीकडे भारताचे नागरिकही शंका घेणार नाहीत. हल्ली सोशल मीडियावरती कमेंट्स करून लोक विचारतात. ठीक आहे, आता अजून कोणाचं काय? नाही आणि मला शेवटाकडे तुम्ही जे बोलताय की इलेक्शन कमिशननं म्हणजे त्याला उत्तर द्यायला पाहिजे, डेफिनेटली द्यायलाच पाहिजे, कारण पुरावे सगळे जास्त त्यांच्याचकडे आहेत. अरे उद्या सुप्रीम कोर्टावरती म्हणेल की सुप्रीम कोर्ट बायस आहे, इलेक्शन कमिशन बायस आहे, काय हे बायस आहे. तुम्ही सगळ्या स्वायत्त संस्थांवरती शंका निर्माण करून काय शंका उपस्थित होत असेल तर त्याचं क्लिअरिफिकेशन द्यायला पाहिजे ना, कारण तुम्ही सिस्टम आहेत, सिस्टमलाच प्रश्न विचारले जातात, त्यामुळे सिस्टमनं उत्तर द्यायलाच पाहिजे. राहिला आता दुसरा मला एक फक्त हे आहे की विरोधी पक्षाची ही जी काही एकजूट अभूतपूर्व एकजूट आहे ती आपण आता बघतोय, ही आता कुठपर्यंत जाणार आहे हा खरा एक महत्त्वाचा मुद्दा तपासण्यासारखा आहे. कारण आपण बघतोय की लोकसभा इलेक्शन झालं, लोकसभेला त्यांना चांगल्या जागा मिळाल्या, मग ते शांत बसले, मग विधानसभेला बॅकफूटवर आले, मग ते पुढं आले. मग आता हे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समजा महापालिका झेडपीमध्ये जर हे जिंकले तर परत हे शांत बसणार का, हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं असणार. मला फक्त एकच सांगायचं की शंका घेऊन लोकांमध्ये एक लोकमत तयार करायचं असतं, ते काम विरोधक करतात मला असं वाटतं. आणखी एकदम सिंपल लोकांना समजेल अशा भाषेत मी एक छोटंसं उदाहरण देतो. समजा मी आणि निलेश मॅच खेळतो एखादी, तुम्ही अंपायर आहात, मी अपील केलं LBWसाठी निलेशला की आउट आहे म्हणून, तुम्ही म्हणालात नॉट आउट आहे, मी म्हणतो की माझ्याकडे DRS आहे, मला DRS द्या, तुम्ही म्हणतात ते DRS काय घ्यायचं नाही, मी म्हणतो ना आउट आहे तर आउट आहे, किंवा नॉट आउट आहे तर नॉट आउट आहे. हे असंच होतंय. म्हणजे जर तुम्ही डिले करताना प्रत्येक बॉलला DRS घेता तुम्ही, मग तेच आहे ना, ते कामच आहे ना. तुम्हाला पारदर्शकपणा, तुमची जी तुम्हाला लढायचं नाहीये, तुम्हाला खेळायचं नाहीये, तुम्ही प्रत्येक बॉलला DRS घेताय.
नाही, आपल्याकडे तो एक नियम आहे ना की यू आर इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी, पण तरी सुद्धा त्याला पण एक एक्सेप्शन आहे, ते त्या PMLA मध्येच आहे की यू आर गिल्टी अंटिल प्रूव्हन इनोसंट. आत्ताची केस ती आहे. तुम्ही जर असं म्हणत असाल की आम्ही तसं नाही होत. कोर्टामध्ये जाऊन कोणी असं नाही म्हणत नाही बाबा मी निर्दोष आहे, मी खरा आहे, ते बोलतात ते खोटं आहे, असं नाही. तुम्ही खरं आहात याच्यासाठी सुद्धा किंवा तुम्ही निर्दोष आहात याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पुरावे ठेवावेच लागतात. त्याशिवाय न्यायमूर्ती तुम्हाला इनोसंट नाही डिक्लेअर करत. हे तसंच आहे. आणि मला असं वाटतं की मुळात पहिले इलेक्शन कमिशनने हा जो समज त्यांच्या भोवती तयार झालेला आहे त्याच्यातनं बाहेर यावं की ते कोणाच्याही इन्फ्लुएन्स खाली नाही आहेत. त्यातनं बाकीचे सगळे समज बाजूला पडतील. पहिले तुम्ही हे प्रूव्ह करा की तुम्ही खरोखर स्वायत्त आहात आणि निष्पक्ष आहात. निश्चितपणे खूप इंटरेस्टिंग चर्चा होती आणि मजेशीर चर्चा होती, इंटरेस्टिंग होती. कारण की बघा, प्रत्येक स्वायत्त संस्थेची जबाबदारी आहे आणि काही अधिकार आहेत. जसे त्यांना अधिकार आहेत तशी त्यांची जबाबदारीसुद्धा आहे. मला असं वाटतं की ती जबाबदारी इलेक्शन कमिशन नीटपणे पार पाडतं आहे का असा प्रश्न लोकांच्या मनात जर आला तर त्याबद्दल आश्चर्य वाटणार नाही. कारण की जसं मगाशी म्हणालो की जरी मी त्याच्यावरती काउंटर करत होतो की 750 पॉलिटिकल पार्टीज आहेत देशभरामध्ये, रोज एक जण कोणतरी त्याच्याबद्दल आक्षेप घेईल, तर ते आक्षेप दूर करण्यासाठीची यंत्रणा पण आहे त्यांच्याकडे. आणि त्यासाठी त्यांना इलेक्शन कमिशनला एक त्यांचा जरी निश्चित स्टाफ नसेल तरी प्रत्येक राज्य सरकारांमध्ये, प्रत्येक सरकारांमध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा त्यांना एक स्वतंत्र काम करण्याची प्रणाली तयार करून दिली, यंत्रणा तयार करून दिली. त्यांचं तेच काम आहे, इलेक्शन कंडक्ट करणं. आणि इलेक्शनच्या प्रोसेसबद्दल जर कोणी आक्षेप घेतला किंवा कुठल्याबद्दल काही गोंधळ निर्माण झाला तर त्याला उत्तर देणं हेच त्यांचं काम आहे आणि ही त्यांची जबाबदारी आहे. जसं आपण त्यांच्या अधिकारांबद्दल बोललो तसं त्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून इलेक्शन कमिशनबद्दल गोंधळ जो आता निर्माण झाला आहे तो ते जबाबदारीपासून पळ काढत आहेत. उत्तरदायित्व ज्याला म्हणतो आपण, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न किंवा शब्द जो होता तो उत्तरदायित्व आहे. तर ते त्यांचं उत्तरदायित्व आहे. उत्तरदायित्वापासून इलेक्शन कमिशन पळ काढत आहे का हा महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. आणि म्हणून आता वेगवेगळी मतं इथं होती, पण काय म्हणू त्याला की खूप वेगळी आणि डॅशिंग चर्चा झाली. जरा सगळे एनर्जेटिक होते आजच्या चर्चेमध्ये. पण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट्सवरती किंवा इलेक्शन कमिशनकडे जो डेटा आहे, तर जो डेटा मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या प्रोसेसला धक्का लावणार नाही तो डेटा खुला करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी इलेक्शन कमिशन पार पाडत नाही आहे. आणि कुठल्या तरी फालतू नियमांच्या खाली 17A डेटा देणं, मगाशी मी जे सांगत होतो की कशावरून वाटतंय की घोळ आहे, तर 17A डेटा न देणं, मॅच करून न देणं, रिडेबल डेटा न देणं, तर असे सगळे गोंधळ का करायचेत? मला असं वाटतं की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशा पद्धतीने जर इलेक्शन कमिशनने काम केलं तर असे प्रश्न कोणी विचारणार नाही. तुमची काही मतं असतील, प्रश्न असतील तर ते निश्चितपणे नोंदवा कमेंट्समध्ये. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.